नमस्कार, प्रियंका नाईक दुरेज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। तर ही लाल पोहे आहेत ते भाजून घ्यायचे, पोह्याची खीर बनवायची। जर तुमच्याकडे अचानक पाहुणे आले आणि पटकन गोड काय बनवायचं असेल तर असे तुम्ही कुठलेही पोहे घ्या। मी माझ्याकडे हे गावठी लाल पोहे होते ते मी घेतले आणि ते आता असे भाजून घेऊया। तर हे जरा असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि असे काढून आता मिक्सरला जाडसर अशी भरड काढून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने मिक्सरमधून थोडीशी अशी जाडसर अशी पोह्यांची भरड काढून घेतली। आणि हा माझा छोटा कुकर आहे, तो मी आता गॅस पेटवून ठेवला आहे। आता काय करायचं, 1 चमचा तूप घेऊया। त्या तुपात आता ही भरड आहे ती थोडीशी परतून घेऊया। थोडेसे असे परतून घ्यायचे, कारण पोहे भाजलेलेच असतात त्याच्यामुळे जास्त भाजायची काही गरज नाही। आणि हे आता मी 1 कप दूध घेतलं आहे, फुल क्रीम दूध आहे। हे बघा, आता आपण त्यात काजू बदाम मनुका ड्रायफ्रूट्स टाकूया। तुम्हाला जसे आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही टाका। ते पोहे काय पटकन शिजतील म्हणून आत्ताच आपण ड्रायफ्रूट्स त्यात टाकून घेऊया। ते आली आहे खिरीला, तर 2 टेबलस्पून साखर टाकून घेऊया। तुम्हाला जसं गोड जास्त कमी जसं लागेल तशी साखर टाका। ही पोह्यांची खीर 5 मिनिटात शिजून तयार झालेली आहे। झटपट खीर अशी तयार झाली आहे, तर अशी नक्की करून बघा। तुम्हाला जशी घट्ट पातळ हवी असेल तसं तुम्ही दुधाचं प्रमाण वाढवा। साखरेचं प्रमाण व्यवस्थित झालं आहे, तर तुम्हाला जशी पातळ घट्ट आवडेल तशी करा। आता ही मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते। आता हे पिस्ताचे काप आहेत त्याने सजावट करूया। आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। अशा पद्धतीने खीर बनवा आणि मला कमेंटद्वारे कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।